आणि आताची यानंतरची बातमी आहे पुण्यातली। पुणे जिल्ह्यातल्या बिबट प्रवण भागातली शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड या भागांमध्ये एकीकडे बिबट्यांच्या हल्ल्यांचं संकट समोर उभं ठाकलेलं असताना आणखी एक संकट उभं ठाकलंय ते म्हणजे मुलांच्या लग्नाचं। तुम्ही म्हणाल हे असं कसं, पण तुम्हीच पहा मुलांच्या भविष्याचा बिबट्यानं कसा फडशा पाडलाय ते। बिबट्यानं लग्नाळूंच्या भविष्याचा पाडलाय फडशा। बिबटे असलेल्या भागात पोरगी नको रे बाबा। पालकांच्या भूमिकेमुळे नवरी मिळेना नवऱ्याला। बिबट्यांच्या भीतीनं पोरांची लग्नच होईना। शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात बिबटे आहे। हे बिबटे पूर्वी शिकार म्हणून पाळीव प्राण्यांवर हल्ला करायचे, परंतु आता मानवावर हल्ले करतायत। लहान मुलं, तरुण, महिला, वयस्कर व्यक्तींचा बळी जाऊ लागलाय। हे संकट समोर असताना बिबट्यांपासून बचाव करण्यासाठी या परिसरातील नागरिक गळ्यात लोखंडी खिळ्यांचे पट्टे वापरू लागले। त्यामुळे जीवाला काहीसा आधार भेटतो ना भेटतो तेच मुलांच्या लग्नाचा प्रश्न उभा ठाकलाय। बिबटे असलेल्या भागात पोरगी नको रे बाबा अशी भूमिका आता पाहुणे मंडळींनी घेतली आहे। अर्थातच बिबट्यांची दहशत एवढी वाढली आहे की बिबटे असलेल्या भागात पालक आपली मुलगी द्यायला तयार नाहीये। त्यामुळे या भागातील लग्नाळू नव्या संकटात सापडले। 3 दिवसाच्या पाठीमागची ज्या घटना आहेत त्या घटनेचा परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ही चर्चा झालेली आहे की धसका घेतलेला आहे की या ठिकाणच्या पाहुण्यांना रोज वेगवेगळ्या पद्धतीचे फोन येतात आणि त्याचा परिणाम येथील उच्च शिक्षित मुलांच्या लग्न जमवण्यावरती होताना दिसून येतात। या गावातील हे बिबट्यांचे हल्ले अशाच पद्धतीने सुरू राहिले तर भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात हा एक मोठा प्रश्न निर्माण होईल आणि येथील तरुणांवरती बेरोजगारीची किंवा पुढील जी वैवाहिक जीवनाची ती समस्या निर्माण होईल। या परिसरातील बिबट्यांच्या हल्ल्याची बाहेरील गावांमध्ये एवढी चर्चा सुरू आहे की कोणत्याही पाहुण्यांचा किंवा नातेवाईकांचा फोन आला की पहिला प्रश्न असतो बिबट्या। त्यामुळे परिणाम असा झाला की दुसऱ्या गावातील पाहुणे मंडळी या गावात सोयरीक जमवायला आता घाबरू लागले। जर समजा आता तुम्ही म्हणत असाल की आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी मुली द्यायला लोक थोडीशी हे करतायत, परंतु हे पहा आम्ही 100% त्या ठिकाणी मुली मात्र मुलीच्या पालकांना देखील त्या ठिकाणी विनंती करणार आहे, असं कुठेही काही होणार नाही, काळजी करू नका। आम्ही बिबट्या त्या ठिकाणी हटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। गावातले 100-150 लोक मुलं आमचे इंजिनियर आहेत आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा ती काम करतायत। त्यामुळं निश्चित चांगल्या घरातल्या सोयरीकी आमच्या मुलांना मिळत आहेत आणि दरवर्षी गावामध्ये 60-70 लग्न होत आहेत। त्यामुळं अशी काही अडचण नाही येते, पण चर्चा सध्या आहे लोकांमध्ये, पण मला वाटत नाही की त्याचा फार परिणाम होतोय पुढे, कारण लग्न काय कुठलं त्या एका विषयावरून आजपर्यंत मोडलं नाहीये। अनेक जण मुली पाहण्यासाठी गेले असता त्यांना पहिली विचारणा होते बिबट्यांचे हल्ले थांबले का। त्याचं उत्तर आपसुकच तोंडातून बाहेर पडतं नाही म्हणून। या भागातील मुलांना बिबट्याच्या हल्ल्यामुळे कोणी मुलगी द्यायला तयार होईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या लग्नाची चिंता वाढली आहे। वन विभागानं बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करून या परिसरातील हे संकट लवकरात लवकर दूर करावं अशी मागणी परिसरातील पालक आणि ग्रामस्थ करतायत। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।